डोंबिवलीमध्ये आजपासून 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे। डोंबिवलीमध्ये सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली तर महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। पुढचे 3 दिवस डोंबिवलीमध्ये सारस्वतांचा मेळा भरणार आहे। त्यासाठी संत सावळाराम म्हात्रे क्रीडा नगरीत उभा भावे साहित्य नगरी उभारण्यात आली आहे। आज संध्याकाळी 4 वाजता संमेलनाचं उद्घाटन होत आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डोंबिवली येथे ग्रंथदिंडीने सुरुवात झाली आहे। हजारो मराठी भाषिकांबरोबरच मराठीवर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेत। या मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, नवीन काय आहे यावर्षी ग्रंथदिंडी? ही ग्रंथदिंडी हीच नवीन आहे यावर्षी। ज्या पद्धतीने, ज्या उत्साहाने, ज्या संख्येने आणि ज्या बहुभाषिकांच्या, बहुधर्मीयांच्या, बहुजातीयांच्या सगळ्यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती ही आपली मानून डोंबिवलीकरांनी भारतीय धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकी आणि विचारशील अशा राज्यघटनेच्या मूल्यांचं जे दर्शन संमेलनाच्या सुरुवातीलाच घडवलेलं आहे आणि राजकारणावर भाषा, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता, कलावंत, विचारवंत याचा एक दबाव असला पाहिजे, तो दुर्दैवाने नाही आहे। म्हणून आपल्याला राजकीय पक्ष किंवा राजकारणी वेगळे उठून दिसतात। या पद्धतीचा हा प्रवाह एकमेकांमध्ये मिसळत जाईल। तसतसं राजकारण सुद्धा पवित्र, मंगल आणि शुचिरभूत करण्यामध्ये या संमेलनाच्या निमित्ताने भाषा, साहित्य, संस्कृतीचं जे महत्त्व आहे ते ठसठशीतपणे बिंबवलं जाईल। आणि डोंबिवलीकरांवर जी एका विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट वर्गाची छाप आहे ती या दिंडीने पुसून टाकून डोंबिवली ही मुख्य प्रवाहातलं एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र म्हणून पुढे आणलेलं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे।